मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा या ओळी रशिया आणि भारत यांच्या मैत्रीसाठी तंतोतंत लागू पडतात। कारण आजवर संकट काळामध्ये अनेकदा रशिया भारताच्या मदतीला धावून आलाय आणि आता तर संकट काळामध्ये ही मैत्री एका वेगळ्या टप्प्यावरती पोहोचली। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। It gives me great pleasure to welcome President Putin, an old friend of India, here in Goa today. An old friend is better than two new friends. दोन नवीन मित्रांपेक्षा जुना मित्र चांगला असतो। मोदी यांनी हे 8 वर्षांपूर्वी रशियाच्या संदर्भात म्हटलं होतं। ते तंतोतंत खरं वाटतंय। भारतानं रशियन तेल खरेदी केलं म्हणून अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ आकारलं, पण भारतानं रशियन तेल खरेदी करणं थांबवलं नाही। त्यानंतर आता तेल खरेदीमध्ये भारताला 5% सूट देण्याची घोषणा रशियानं केली। नवी दिल्ली इथे पत्रकार परिषदेत बोलताना रशियाचे उपव्यापार प्रतिनिधी एवगेनी ग्रीवा यांनी ही माहिती दिली। अमेरिकेने भारतावर टॅरिफची घोषणा केल्यानंतर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची 8 ऑगस्टला भेट घेतली। या भेटीत अजित डोवाल यांनी पुतिन यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं। सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेतली। यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशिया आणि भारतातील तेल खरेदी संदर्भात सडेतोड उत्तर दिलंय। We are a country where actually the Americans said for the last few years that we should do everything to stabilize the world energy markets, including buying oil from Russia. Incidentally, we also buy oil from America, and that amount has been increasing. So, quite honestly, we are very perplexed at the logic of the argument. दरम्यानच्या काळात भारत आणि रशिया या दोन देशांमधला वाढणारा करार हा लक्षवेधी आहे। रशिया युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून दररोज 68,000 बॅरल कच्चं तेल आयात करत होता। युद्धानंतर ही आयात वाढून 17 लाख बॅरल प्रतिदिन इतकी झाली। भारत आता आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजांपैकी 40% गरज रशियाकडनं पूर्ण करतो। 2024-25 या आर्थिक वर्षात भारतानं $50 अब्ज किमतीच्या इंधनाची आयात केली आहे। या व्यापारामुळे रशिया भारताचा एक महत्त्वाचा व्यापारी भागीदार बनला। भारत रशिया यांच्यातील एकूण व्यापार 2024-25 मध्ये वाढून $68 अब्ज वर पोहोचलाय। दोन्ही देश स्थानिक चलनात व्यापार करत असल्यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी झालं। यामुळे डॉलरच्या दरातील चढउताराचा या व्यापारावर परिणाम होत नाही। भारत आणि रशिया फक्त तेल किंवा अन्नधान्याचा व्यापार करत नाही, तर भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण व्यापार दीर्घकाळापासून सुरू आहे। रशिया भारतासाठी शस्त्रास्त्रांचा एक प्रमुख पुरवठादार देश आहे आणि दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्याचे मजबूत संबंध राहिले। 1971च्या पाकिस्तान विरोधात लढाईत पाकिस्तानच्या मदतीला धावलेली अमेरिका असो अथवा 2025ला भारताविरुद्ध टॅरिफची अमेरिकेने केलेली घोषणा, प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये रशिया वणव्यातील गारव्यासारख्या मित्राप्रमाणे भारतासोबत ताकदीने उभा आहे। देशात वेगवेगळ्या पक्षाची सरकारं आली आणि गेली, पण भारत आणि रशियाची मैत्री कायम जिंदाबाद राहिली। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।